शिंदेंच्या सेनेचे उपतालुका प्रमुख विकास देसले भाजपात. विकास हवाय ते भाजपात येतात. भाजपच्या नंदू परबांची प्रतिक्रिया. तर शिवसेनेला फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण करतायत. शिंदेंच्या राजेश मोरेंचा आरोप. कल्याण डोंबिवलीत भाजप शिंदे शिवसेना पुन्हा आमनेसामने. तुम्ही आमचा एक पदाधिकारी घ्याल, आम्ही तुमचे 4 घेऊ. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचा शिंदे शिवसेनेला इशारा. युती धर्म म्हणून आम्ही संयम पाळतो. नंदू परब यांचं वक्तव्य. रवींद्र चव्हाणांना कल्याण डोंबिवलीशिवाय दुसरं दिसत नाही. संजय शिरसाट यांची टीका. तर चव्हाणांना फडणवीसांचं ऐकायचं नसल्यास त्यांचा अंतर्गत प्रश्न. मात्र कार्यकर्ते फोडले तर आम्हालाही तसंच उत्तर द्यावं लागेल. शिरसाटांचा इशारा. महायुतीत आपापले कार्यकर्ते न फोडण्याचं ठरलंय. प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. तर मुख्यमंत्री जातीने लक्ष घालतील, न्याय देतील. सरनाईक यांचं वक्तव्य. 7 राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरण. मुंबई प्रिन्सिपल बेंच समोरच सुनावणी होणार. प्रकरण अखत्यारीत येत नसल्यानं कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार. जमीन व्यवहार प्रकरणी एफआयआरमध्ये पार्थ पवारांचं नाव घातलंच पाहिजे. अंजली दमानी यांचं वक्तव्य. तर अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे. अंजली दमानी यांची मागणी. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात विरोधकांकडून अजित पवारांना टार्गेट. विरोधक प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेत. रुपाली चाकणकरांची टीका. तर दमानी या दानवेंनी एकत्र बसून काय म्हणायचे ते ठरवावं. चाकणकरांचा टोला. मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं कधी जाहीर करणार. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी अंबादास दानवेंचा सरकारला सवाल. दिग्विजय पाटलांनी पुणे पोलिसांना दिले जय पवारांच्या लग्नाचं कारण. जय पवारांच्या लग्नानंतर दिग्विजय पाटील पुन्हा चौकशीला सामोरं जाणार. दिग्विजय पाटलांची पुणे पोलिसांनी दिलेल्या जबाबात माहिती. दुसऱ्या देशात पळून गेलेल्यांपैकी परत आलेल्या एखादा व्यक्ती दाखवा. दिग्विजय पाटील जय पवारांच्या लग्नासाठी परदेशात जाण्यावरून अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. तर संपूर्ण चौकशी होईपर्यंत त्यांना परदेशात जाण्याची परवानगी कुणी दिली. दमानी यांचा सवाल. सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतात 20-20 हजार एका मताला दिले. जनता पाठीशी म्हणता मग इतका पैशाचा वापर का झाला. विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. तर तिन्ही पक्षात मारामाऱ्या, एकमेकांचे कपडे उतरवतायत. वडेट्टीवारांची टीका. निकाल लांबणीवर गेल्याबाबत राज्य सरकारने कोर्टात भूमिका का मांडली नाही. वडेट्टीवारांचा सरकारला सवाल. तर ईव्हीएम मध्ये गडबड करायची, निकाल फिरवायचा आहे म्हणून 20 दिवसांचा वेळ वाढवून घेतलाय. वडेट्टीवारांचा आरोप. तपोवन वृक्षतोडी विरोधात आता मनसे आंदोलन करणार. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेकडून तपोवनातील कमानीजवळ शनिवारी निषेध नोंदवला जाणार. यावेळी सर्व कलाकारही सहभागी होणार असल्याची माहिती. नाशिक तपोवनात 500 ते 2000 वर्षापूर्वीची झाडं आहेत. वृक्षतोडीला आमच्यासारखे लोक विरोध करतात. तपोवनातील वृक्षतोडीवर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. तर साधूंना जागा दिलीच पाहिजे, मात्र झाडांची वाट लावू नये. पेडणेकरांचं वक्तव्य. साधुग्रामच्या नावाखाली तपोवनची जमीन बळकावण्याचा डाव यासाठी गिरीश महाजनांना फडणवीसांचं समर्थन. अंजली दमानी यांचा गिरीश महाजनांवर गंभीर आरोप. तपोवनासंदर्भात भास्कर भगरेंचं केंद्रीय वनमंत्र्यांना निवेदन. तपोवनातील झाडांची कत्तल न करण्याची मागणी. लोकभावनेचा आदर ठेवून निर्णय घेण्याची भूपेंद्र यादवांना विनंती. माहिती घेऊन निर्णय घेण्याचं भूपेंद्र यादवांचं आश्वासन. तपोवनासाठी नाशिककरांच्या भूमिकेला अभिनेते सयाजी शिंदे यांचा पाठिंबा. निवडून दिलं म्हणजे सगळेच अधिकार सरकारला नाही. झाडांबाबत राजकारण करू नका. सयाजी शिंदे यांचं वक्तव्य. नाशिक योग विद्या केंद्रातर्फे तपोवनात झाडांच्या संवर्धनासाठी योगासनाचं आयोजन. प्राणवायू देणाऱ्या झाडांच्या संवर्धनाचा संदेश देत योगासन. नाशिकच्या तपोवन परिसरात असलेल्या वनसंपदेचं दृश्य. तपोवनातील 1800 झाडांना वाचवण्यासाठी जनआंदोलन. वनसंपदा नष्ट होऊ नये यासाठी सामाजिक संस्था आणि नाशिककर आक्रमक. तपोवनातील वृक्षतोडीवरून नितेश राणेंचं ट्विट. तपोवनातील वृक्षतोडीची चिंता करणारे बकरी ईदला गप्प का. ईदला बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाही. मंत्री नितेश राणे यांचा सवाल. विधान करून वातावरण बिघडेल कसं, हा नितेश राणेंचा प्रयत्न. तर मंत्री संजय शिरसाट यांची नितेश राणेंवर टीका. राणे हिंदुत्वाची भूमिका मांडतात की पर्यावरणाची हेच कळत नाहीये. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. नागपुरात हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात. रवी भवनातील मंत्र्यांच्या बंगल्याची डागडुजी जवळपास पूर्ण. 8 तारखेपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होईल. सरकारला पूर्णवेळ हिवाळी अधिवेशन चालवण्याची इच्छा नाही. किमान 10 दिवस तरी अधिवेशन घ्या. विजय वडेट्टीवार यांची मागणी. तर आचारसंहितेचं कारण सांगून सरकार महत्त्वाच्या घोषणा करणार नाही. वडेट्टीवारांचा आरोप. नंतर खारगे समितीचा अहवाल आता आला असता तर अधिवेशनात अजितदादांचा राजीनामा मागता आला असता. दमानिया यांचं वक्तव्य. तर तसं होऊ नये म्हणून खारगे समितीला मुदतवाढ दिली. दमानियांचा आरोप.
मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरण अमेडिया कंपनीला दिलेल्या मुदतवाढी संदर्भात मुद्रांक अधिकाऱ्यांसमोर सुनावणी. अमेडिया कंपनीची बाजू मांडण्यासाठी 10 वकिलांची फौज तैनात. गुणरत्न सदावर्ते जेवढ्या स्क्रिप्ट देतात तेवढंच बोलतात. बोलून झालं की सदावर्ते गायब होतात. किशोरी पेडणेकरांची गुणरत्न सदावर्तेंवर टीका. रोहिणी खडसेंची मतदानाच्या दिवशी पोलिसांसोबत बाचाबाची. रोहिणी खडसेंच्या शाब्दिक वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या मतदानानंतर मतमोजणी लांबणीवर गेल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली. मतदार राजाचा कौल कोणाकडे हे पाहण्यासाठी 21 तारखेपर्यंतची वाट पाहावी लागणार. भंडारा जिल्ह्यात धान खरेदी नोंदणीसाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. नोंदणीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना होणार फायदा. शेतकऱ्यांनी केंद्रावर जाऊन नोंदणी करण्याचं जिल्हा पणन अधिकाऱ्यांचं आवाहन. कराडच्या जयवंत शुगर्सकडून चालू हंगामातल्या पहिल्या पंधरवड्यातील बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा. गाळप झालेले 35 कोटी 16 लाखांचं बिल ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा. शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. अमरावती जिल्ह्यातील पीएम किसान सन्मान योजनेतील 3224 लाभार्थी शेतकरी वगळले. ई-केवायसी न केल्याने पीएम किसान सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकरी वगळले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अडचणी वाढण्याची शक्यता. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीला सुरुवात. समितीने आर्थिक व्यवहारांची माहिती देण्याची केली मागणी. व्हीएसआयचा 17 वर्षांचा अहवाल देण्याची चौकशी समितीची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू. पिकांच्या लागवडीपासून तर काढणीपर्यंतच्या नैसर्गिक आपत्ती